सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आत्तापर्यंत आपण गंगा लहरींचे 14 श्लोक पाहिले. यामध्ये गंगोदक प्रार्थना, गंगा प्रवाह महिमा, गंगा तरंग प्रार्थना, गंगाश्रय याचना, गंगा प्रवाहोदक रूप मूर्तीची प्रार्थना, गंगा तीर निवासी गंगोदक स्पर्श महिमा, गंगा नामस्मरण महिमा, गंगा तीर निवास महिमा, गंगेचं ब्रह्मरूपत्वाने वर्णन, गंगेचं निरुपमत्व, गंगेला शिवाने मस्तकावर का बरं धारण केलंय, त्यानंतर गंगेचा पापनाशक शक्ती प्रभाव आणि गंगेचे गुणच तिच्या बंधनाला कसे कारण झाले या संदर्भातील श्लोक पाहिले. आता 15व्या श्लोकापासून या भागामध्ये आपण गंगा लहरीचा आनंद घेणार आहोत. 15व्या श्लोकामध्ये गंगा ही दिव्य औषधी कशी आहे याचं वर्णन केलेलं आहे. जडानंदान पंगुन प्रकृती बधिरान मुक्ती विकलान ग्रहग्रस्तानस्ताखिल दुरित निस्तार सरणी निलिंपैर निर्मुक्तानपि च निरयांतर निपततो नरानंबत्रातुं त्वमिह परमं देशजमसी. अर्थात, हे आई, या लोकी आळशी, आंधळे, पांगळे, जन्मापासून बहिरे, मुके, वेड लागलेले किंवा ज्यांना शास्त्रात कोणतंच प्रायश्चित्त सांगितलं नाही असे आणि देवांकडूनही ज्यांचं संरक्षण होत नाही अशांना, घोर नरकात पडणाऱ्या मनुष्यांना तारण्यासाठी तू म्हणजे अमरत्व देणारं दिव्य औषधच आहेस. पुढच्या श्लोकामध्ये सगरपुत्रांनी गंगेचा गौरव कसा गायलाय ते सांगितलेलं आहे. स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणां मयमपां अपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति मुदायं गायन्ति द्युतलमनवत्यद्युतिपृधा समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्रा सगरजाः. म्हणजे स्वभावाने निर्मळ आणि थंडगार अशा तुझ्या उदकाचा अगाध महिमा जगात अद्यापि गाजत आहे. तो असा की तुझ्या उदक स्पर्शाने दिव्य देह पावणारे आणि ज्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले आहेत असे सगर राजाचे पुत्र स्वर्गामध्ये अद्यापि आनंदाने तुझा महिमा गात आहेत. हरगंगे भागीरथी. 17व्या श्लोकामध्ये गंगा हे सगळ्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ कशी हे सांगितलेलं आहे. कृतशुद्रैर्नस्का नथ जटिति संतप्त मनसः समुद्धं कर्तुं कृतक्षुद्रैर्नस्का नथ जटिति संतप्त मनसः समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः अपि प्रायश्चित्त प्रसरणपथातितमचरितां नरान्दूरीं कर्तुं त्वमिव जननी त्वं विजयसे. म्हणजे, हे गंगे, पलांडू, भक्षण इत्यादी छोटी पातकं करून सुद्धा तत्काळ पश्चाताप पावणाऱ्या मनुष्यांना पावन करणारी या त्रिभुवनात पुष्कळ तीर्थ आहेत, पण ज्यांच्या पातकांना प्रायश्चित्ताचा मार्गच नाही अशा मनुष्यांना पावन करणारी तुझ्यासारखी तूच आहे. हरगंगे भागीरथी. 18व्या श्लोकामध्ये गंगेला प्रार्थना केली आहे की ती आपल्या त्रिविध तापांपासून आपलं रक्षण करू दे. निदानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां प्रधानं तीर्थानां अलपरिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां श्रियामादानं परिहरतु तापं तव वपुः. निदानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां प्रधानं तीर्थानाम् अमलपरिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां श्रियामाधानं परिहरतु तापं तव वपुः. याचा अर्थ असा की गंगेच्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. हे गंगे, कशी आहेस तू? तर वेदोक्त धर्माचं स्थान आणि नवीन नवीन आनंदाला उत्पन्न करणारी, सगळ्या तीर्थांचा राजा असणारी, त्रैलोक्याचं निर्मळ वस्त्र परिधान केलेली,
बुद्धीच्या कुकल्पना घालवून सर्व शंकांचं समाधान करणारी, जड पुरुषांचं आच्छादन आणि मोक्षाच्या संपत्तीचं संपादक असं तुझं शरीर आमचा भवताप विविध ताप दूर करू दे. हरगंगे भागीरथी. 19व्या श्लोकामध्ये कवीला असं वाटतं की गंगेचा वियोग हा जणू मोठाच अपराध आहे. कसा? पुरोधावं धावं द्रविणमदिरा घूर्णितदृशां महीपानां दाना तरुणतरखेदस्य नियतं ममैवायं मन्तु स्वहितशतहन्तु जडधियो वियोगस्ते मातर्यदिह करुणात क्षणमपि. म्हणजे हे आई, या लोकी तुझा वियोग घडला हा माझाच अपराध आहे. म्हणजे गंगेजवळ असून गंगेचं स्नान न करणं आणि द्रव्यरूप मद्याच्या योगाने ज्यांच्या दृष्टी फिरून गेलेल्या आहेत अशा अनेक राजांपुढे पैशाच्या लोभामुळे धावता धावता मोठे श्रम पावणारा म्हणजे दमणारा आणि स्वहित परांगमुख होणारा मंद बुद्धी असा मी आहे. म्हणून माझ्यावरती क्षणभर तरी दया कर. हरगंगे भागीरथी. 20व्या श्लोकामध्ये गंगोदकामुळे आपल्या जन्मजालाचा नाश होऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे. हा थोडासा वेगळा, आजच्या भाषेत ज्याला टंग ट्विस्टर म्हणतात असा श्लोक आहे. मरुल्लीला लोलल लहरी लुलितांभोज पटली स्खलत आसुव्रात चूर्ण विसरत कंकुमरुची सुरस्त्री वक्षोज क्षरद गरुजंबाल जपदिकं जलं ते जंबालं मम जनन जालं जरयतु. मरुल्लीला लोलल हरित लुलितांभोज पटली. मरुल्लीला लोलल हरि लुलितांभोज पटली स्खलत पांसुव्रात चूर्ण विसरोत कंकुमरुची सुरस्त्री वक्षोज क्षरद गरुजंबाल जटिलं जलं ते जंबालं मम जनन जालं जरयतु. अर्थात, हे गंगे, वाऱ्याच्या संचारामुळे हलणाऱ्या लहरींच्या योगामुळे कंपायमान होणाऱ्या कमळांच्या समूहापासून पडणारा जो रजक कणांचा समुदाय त्याच्या लेपनाने केशराप्रमाणे लाल कांती ज्याची पसरली आहे आणि देवांगनांच्या स्तनापासून स्नान करते समयी गलित झालेल्या कृष्णागरूच्या कर्दमाने व्याप्त आणि शेवाळ्याने युक्त असं तुझं उदक माझ्या जन्ममरणांचा नाश करू दे. थोडक्यात सांगायचं तर गंगेच्या पाण्यामध्ये कमळं आहेत. ती वाऱ्यामुळे हलतात आणि त्यांच्या परागकणांचा तिथे सडा पडतो. त्याचं लेपन झाल्यामुळे तिथे स्नान करणाऱ्या देवांगनांचं शरीर जे आहे ते केशराप्रमाणे लाल झालेलं आहे. त्यांच्या अंगावरची सुगंधी द्रव्य सुद्धा गंगेच्या प्रवाहामध्ये मिसळलेली आहेत. असं गंगेचं जे पाणी आहे, जल आहे, ते आपल्या जन्ममरणाचा नाश करू दे. हरगंगे भागीरथी. 21व्या श्लोकामध्ये गंगेच्या उत्कर्षाचं वर्णन केलेलं आहे. ते असं: समुत्पत्ती पद्मा रमण पद पद्मा मिलनखा निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायं व्यासंगो हतपतित निस्तारण विधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननी जागरतु जगतः. अर्थात, हे गंगे, तुझी उत्पत्ती श्री विष्णूच्या चरण कमल नखांपासून आहे. स्थिती श्री शंकराच्या जटाजूट रूप गृहामध्ये आहे आणि हा तुझा व्यासंग म्हणजे उद्योग, म्हणजे सतत वाहण्याची तुझी प्रवृत्ती शस्त्राधिकांनी मारलेल्या आणि पतित यांच्या उद्धाराविषयी आहे. म्हणून सर्व जगाला तुझा उत्कर्ष का बरे जागृत नसावा. हरगंगे भागीरथी. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.